झी 24 तास एक पाऊल पुढे। रेल्वे सेवेचं अपडेट देणारी मध्य रेल्वेची SMS सेवा कुचकामी ठरली आहे। गेले काही दिवस पावसाळ्यात रखडत चालणाऱ्या लोकल सेवेचं कुठलंही अपडेट प्रवाशांना मिळत नाही। त्यामुळे लोकल प्रवास करताना प्रवाशांमध्ये रेल्वेनं वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे। काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेनं मुंबई उपनगरीय सेवेच्या रेल्वे प्रवाशांसाठी SMS सेवा सुरू केली होती। यामध्ये 575758 या नंबरवर SMS केल्यावर रेल्वेचे अपडेट संबंधित व्यक्तीला मिळणार होते। मेगा ब्लॉकची माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकल सेवेचं अपडेट SMS द्वारे मिळणार होतं। मात्र ते कधीही मिळालं नाही। विशेषतः बुधवारी ठाणे मुलुंड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे ट्रॅक खचल्याची माहिती, विस्कळीत झालेल्या लोकल सेवेची माहिती सुद्धा रेल्वे प्रवाशांना वेळेवर मिळाली नाही। मुलुंड स्टेशनवरती हाकेच्या अंतरवरती ही प्रसंग घडलेला होता, पण मुलुंड स्टेशनमध्ये सुद्धा त्या अनाउन्समेंट त्यांनी केलं नाही की ही समोर मुलुंड आणि ठाण्याच्या मध्ये 10/10चा खड्डे पडलेले आहे। ते सुद्धा मुलुंडकरांना किंवा मुलुंडमध्ये थांबलेल्या प्रवाशांना हे माहिती मिळू शकलं नाही। आतापर्यंत जेवढे SMS येतात फक्त रेल्वेच्या माहिती संदर्भात माहिती येतात आणि हे जे रेल्वेमध्ये जे घटना घडतात, जे काय होतात ते घरामधून राहून अगोदर त्यांनी सूचना दिल्या SMS माध्यमाने, तर प्रवासी कदाचित ते आपल्या घरी राहून पुढच्या आपला जर्नी करतील। मला वाटतं KSMAचा फायदा हा सामान्यतः प्रवाशांना होत नाही। रेल्वे प्रवाशांना आवश्यक ती सर्व प्रकारची माहिती SMS द्वारे कळवत असल्याची नेहमीची ठोकळेबाज उत्तरं रेल्वेकडून दिली जात आहेत। देखिए, हम कोशिश करते हैं, कभी कभी वो किसी यदि डू नॉट डिस्टर्ब करके किसी ने ये सेवा लेके रखी है तो ऐसे समय उनको फिर SMS नहीं जाते हैं। कभी कभी सर्विस प्रोवाइडर का भी कुछ प्रॉब्लम हो सकता है। हमारी कोशिश रहती है कि हम हर समय किसी भी टाइम पे यात्रियों को यात्री की इन्फॉर्मेशन SMS के जरिए पहुंचाएं। SMS द्वारे माहिती ही कमीत कमी वेळेत, तीही जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचू शकते। मात्र लोकल सेवेचे अपडेट देण्याबाबत नेमकं याच गोष्टीत मध्य रेल्वेनं दुर्लक्ष केलंय। पहिल्याच पावसानं मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेची पुरती दानादान उडवलेली आहे। रेल्वे ट्रॅकवर नक्की कुठली समस्या निर्माण झालेली आहे याची पुरेशी माहिती रेल्वे प्रवाशांपर्यंत वेळेवर पोहोचत नसल्यानं रेल्वे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत। तेव्हा अपुरी माहिती देणाऱ्या या SMS सेवेचा नक्की उपयोग तरी काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।